गोंडवैदू पारधीनच्या पालावर डॉ बचिरे यांची भाऊबीज साजरी। लोणार प्रतिनिधी गणेश सोळंके। दरवर्षीप्रमाणे पारधी गोंडवैदूंच्या पालावर शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बचिरे यांनी भाऊबीज केली साजरी। सामाजिक सलोखा उच्चनीचतेची दरी दूर करण्याच्या हेतूने व सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून दरवर्षी शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बचिरे हे रक्षाबंधन व भाऊबीज हे सण पारधी गोंडवैदू समाजाच्या माता भगिनींसोबत साजरा करून त्या माता भगिनींना साडी चोळी व मिठाईचे वाटप करतात। याही वर्षी आपल्या सहकाऱ्यांसह लोणार येथील गोंडवैदूचे पाल शारा येथील पारधी समाजाच्या वस्तीतील जाऊन त्यांच्यासह भाऊबीज साजरी केली असता माता भगिनींनी त्यांना ओवाळून दीर्घायुष्याची कामना केली। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ बचिरे यांनी समाजातील एकता व अखंडता वाचाल तर वाचाल म्हणजेच शिकाल तरच तुमचं अस्तित्व टिकून राहील, अन्यथा तुमच्या अस्तित्वासोबत तुमची संस्कृतीही संपुष्टात येईल। त्याकरिता आपल्या मुलांना शिकवा। पारधी समाज हा अशिक्षित असल्या कारणाने कोणताही अपराध झाला तर संशयाची सुई त्यांच्याकडे वळते। कायद्याचं ज्ञान नसल्याकारणाने हा समाज निमूटपणे अन्याय सहन करतो। म्हणून समाजात शिक्षण महत्त्वाचे आहे आणि आपल्या मुलाबाळांना सुशिक्षित करा, उच्च शिक्षण द्या, त्यासाठी वाटेल ते सहकार्य करण्यास मी सज्ज आहे, असे अभिवचन डॉ बचिरे यांनी गोंडवैदू व पारधी समाजास दिले। याप्रसंगी प्रा. लक्ष्मण शिराळे, शिवसेना उबाठाचे राजूभाऊ बुधवत, गजानन जाधव, विजूभाऊ मोरे, श्रीकांत मादनकर, अमोल सुटे, प्रसेनजित बचिरे, अशफाक खान, ज्ञानेश्वर दुधमोगरे, श्रीमती तारामती जायभाये, लीलाताई मते, शोभाताई पोघे, नंदाबाई नागरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी आणि भाऊबीज निमित्त आणि रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून, समाजाचं ऋण म्हणून या वैदू गोंड महिला भगिनींना, पारधी समाजाच्या महिला भगिनींना साड्याचं वाटप, खाऊचं वाटप करण्याचा प्रयत्न करतो आम्ही। आणि एक ऋण आहे आपल्यावर या मातीचं, आणि ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो। यावर्षी अत्यंत अतिवृष्टी झाल्यामुळे दुष्काळ पडलेला आहे आणि या दुष्काळामुळे मी माझा वाढदिवस काही साजरा केला नाही। त्या वाढदिवसानिमित्त आम्ही या दुष्काळग्रस्त महिला भगिनींना साडी चोळीचं एक अल्पसं त्यांना मदत व्हावी या उद्देशाने हाच उपक्रम सुरू आहे।